औचित्यवाडी. अरे तुला माहित नाही म्हणाल वतनदार घराणं आहे ते. अरे बळत काय नाही, तुला म्हणलं होतं जायचं नाही म्हणून. आपल्याला काय करायचं होतं जायचं, तुला सांग. पुढे जायचं नव्हतं, लय आरडा वारडा. हा आम्ही ते साधा भाऊ नाही का, साधा भाऊ नाव घेतो पार तू. हा त्यांच्या लग्नाला गेलो साध्याच्या पाहुण्याच्या. मग काय झालं? काय लग्नाला काय अपमान करायला नेला आम्हाला डेपुटी. हा सगळ्या पाहुणे सत्कार केला आम्हाला तर ठुलं. तुम्हाला कळायला पाहिजे, कोणाच्या लग्नाला जायला पाहिजे. साधा भाऊच्या पाहुण्याच्या लग्नाला गेले तो घरी कधी कोणा सत्कार करते का? याला म्हणलं तुम्ही नको पण याला लय लग्नात खायची हाऊस. गुलाबजामू म्हणला, गुलाबजामू खायचे काय उगा. गुलाबजामुन नाही, तुम्ही पुऱ्यान बेसन जरी असलं ना तर तुम्ही 4 कोस जाताना खायला. अहो ते सोडा, त्यांच्या पाहुण्याला फेटे घातले श्याम, आपल्याला फेटे तरी घातले का? अन्नाला फेटा, स्वतःला फेटा, पुऱ्याचा फेटा, पुऱ्याचा. तुम्ही 4 जण गेले, दोघांनाच फेटे बांधले. हा अरे मग असं अपमान करायचं नेलंच काय त्या सध्यानी. तेच म्हणतो ना मी चाललेला. परत आयुष्यात सध्याच्या कोणाच्या पाहुण्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही. तुला तुला सांगू फेटा केवढ्याला बसतो? 40-45 रुपयाला. काय त्याची किंमत नाही. 90 रुपयाची बरं का. पण 90 रुपयाचे आज गावातले 4 आवची दोडीचे 4 लोक आलेत, फेटे बांधले. तुमचा बी रुबा बांधला असता, किती लापटवाणी झालं ते. दोघांनी फेटे घालून अपमान झाला, अपमान आमचा. तुम्हाला कळायला पाहिजे, अशा अपमान करणाऱ्या माणसा बरोबर जाता काय. तुला सांगतो आपण डेप्युटीच्या किती कार्यक्रमाला सोबत गेलो, तर डेप्युटी फेटा घालतो पण आपल्याला आधी फेटा बांधतो होते. अरे हे तुम्हाला कळायला पाहिजे कोणा संघ जावान. मला वाईट वाटलं, हे ऐकून वाईट वाटलं. आणि सध्या असं करीत मला वाईट नव्हतं. कळू नाही का नुसतं म्हणाला वतनदार घराणे. मी तर म्हणतो यांनी सांगितलं असणार. तुला सांगतो हे गावातले 2 टकुचे आहेत, असेच फिरणार. यांना नका साथ अण्णांनी घोटाळा घातलेला आहे. राईट असं वाटतंय त्या पाहुणे डोक्यात असं तुम्हाला बांधायचं. पण साधा म्हणला असेल यांचं काय डोकं आम संघ माग लागून आले. खरं बोलता डेप्युटी तुम्ही. वाईट राव हे पाहिजे. गावातले लोक न्यायचे आणि अपमान करायचा. मला वाईट वाटलं. तुम्ही येण्याचे. मला तर वाटतंय त्या अण्णांनी घोटाळा घातलेला दिसतो त्या 2 माणसांनी. येऊ दे गावात. तुला सांगतो अण्णाला बघूच आपण त्यांच्याकडे. हा मला लय टेन्शन आले झाले आता. तुला नको डोकं फोडू, चल काहीतरी करायला पाहिजे. टेन्शन आलंय मला. काही आणलंस का? काय आणू? हे असं आहे तू आणलंय आता जे आलं ध्यानात. काय तिथे नाही पाहुणा पिऊन पडला होता दारू. त्याची 1 क्वार्टर खाली पडली, ती आणून ते ठेवली गप. आता तुला सांगायचो कोरीच हारायची आणि यांना धिंगाणा करायचं. तुला सांगतो गावात मी आता बघ आल्या करतोय काय. हा थोड्याच ते तुला सांग. सोड नाही सांग मी ना त्यांना फाटकेत त्यांना फडकत नाही. तुला सांगतो नुसतं म्हणायला वतनदार घराण्याचा दाखवून देऊ. मी तुला सांगतो या रस्त्याने जाऊन द्यायचं नाही. लक्ष ठेव. आले सर आले ते आले उठ पैसे थांबा. काय काय मला आमचा अपमान करता. अरे झालं काय तुम्हाला? झालं काय म्हणजे? जेवण नाही घातलं, 2च गुलाबजाम दिले मला. अरे जाल्या, तुम्हाला मी बघत होतो. काय बघत होते? काय काय आपलं तू तर गुलाबजाम सोडून काही खाल्लंच नाही. एवढं तोंड करून गुलाबजाम सत्काराचा कार्यक्रम होता ते सोडून तुम्ही पंक्ती का पळाले राव? मुद्द्यावर आले. राईट. अजून फेटे सुटले नाही. आम्ही काय गावातले नव्हतो काय? आम्हाला मानपान नव्हतं काय? अरे मानपान करायचं नव्हतं तर न्यायचं कशाला आम्हाला? अपमान केला दोघांचा, या जाले आणि श्याम्याचा. तुमचा काय मान? तू इथं बायको नांदा ना आणि तू आहे तर सुगंधाचा दार पूजितो. तुमचा मान म्हणजे किती? मान तर मोडीन. आबा पुढे या बेवड्यांच्या नादी लागता यांना मानन पान. आणि तू तर त्या नाचणाऱ्या पोरांच्या खाली बाटल्या गोळा करीत होता. अर्ध्या म्या बघितल्या ढोसली मला माना म्हणलं होतं हे बियात घ्यायला नको. पाहुण्या या म्हातारे अण्णानेच गोळ घातला. चावट म्हातारे. मी म्हणलं होतं चावट म्हातारे. पाहुण्याला सांगितलं असं हे 2 गावात आहे ना टुकर यांचा सत्कार नका करू. अरे मानपान असतो आम्हाला बी. ऐकून घे शांतपणे. सदाभाऊ आम्ही तुम्हाला शोधित होतो. तुमचा सत्कार करायचा, गण लावायचा. तुम्हाला जेवण म्हणलं सुसाचं रे काही. असं का? दारू कुठे पिले तुम्ही? कुठे
ए कुठे दारू कुठे पिले तुम्ही तुम्हाला नाव जाऊन द्या आता थांबा जाऊ दे नाही आम्हाला पाहिजे. तुम्ही ना आता थांबा मी पाहतो आता तुम्हाला पाहिजे नाही सदा भाऊकडे जायचं इथून पळून गेलं ना अजिबात नाही बादला मानाचा अपमानाचा बादला घ्यायचा पळून जाणारच आहेत ते घरी जायचं अण्णा त्यांच्या घरी जायचं तुम्हाला सांगतो चुकत आहे पोरा हो चुकत नाही काय नाही, नाही, आमचं चुकतंय आमचं चुकतंय चुकतंय तुमचं बरोबर हा अण्णाने नेऊन आपला घोर अपमान केलाय अण्णाने बी अण्णा तुम्ही लग्नाला नेलं ना आमचा अपमान काय चालवले ना साधा का तुम्हाला सदाची बोला सदाशी बोला सदा काय लय जागीरदार लागून गेला काय? अण्णा ढुसूक फुस बोला बोला सदा भाऊ घराणं. चला चला साधा भाऊ सदा ए सदा भाऊ इकडे भोळे साधा भाऊ यांनी लय वैताग दिलाय रे व्हायचं कसलं व्हायचं लय ताप केला राव यांनी हे बघ हे दोघं, हे एक कुकून, हे एक कुकून. शेट नुसतं सत्कार सत्कार सत्कारचा प्रश्न नाही अण्णा मान अपमानाचा प्रश्न आहे अहो एवढे लोक लग्न कार्याला येते तुम्ही अपमान करता 4 लोकांचा सत्कार करता बाकीचे तसंच यांचा सत्कार राहिलाच हे आमदार आहे हे जिल्ह्याचा खासदार आहे यांचे सत्कार राहिले मान किती ना अपमान किती वाईट झालं पुढल्या निवडणुकीत यांना बघितलं ना सत्कार श्याम्या म्हणजे जर फक्त आमदार खासदारचा सत्कार केला पाहिजे सर्वसामान्य कोणी नाही कोण नाही तुम्ही सर्व नाही तर सामान्य नाहीत अतिसामान्य आहे तुम्ही बिगर अति सामान्य अरे! कचऱ्यात गणना केली काय आमची आणि तुम्हाला लिहायला असतं का तसं मग आम्ही नाही झाल्या डेप्युटी सारखा माणूस होणे नाही कवा कार्यक्रमाला गेलो तर पहिला आपला सत्कार करतो मोठा पंप ठेवलाय बरोबर डेप्युटीनी टीपीनीच हवा भरलेली दिसती तू फुगलाय ना बरोबर मापात भरली फुटला असता ट्यूबलेस सुद्धा फुटला असता तो टायर मला. डेप्युटी हवा भरायला तुम्ही इकडं. नुसतं तोंड बोलूनच गेलंय मोठा वासा हे ऐक आवाज आहे वासा अरे ऐका त्या पंक्तीला बाबा गुलाबजांबू कमी पडले ह्या नालायकांनी गामेल एवढ्याला नाही, तोंडाने नाही, तोंडावर तीन गुलाबजांबू अरे खाल्ले ना पोटभर तुमचा मान राखला ना खाण्यावाली. पाका सकट गुलाबजांबू वाढले पाका सकट कुणाला पंतरावळी तुम पाक कुणाला? मी आलतो ना तुम्ही डेपुटी कार्यक्रम रावळे काय मान देता? नको मला तुमचा फेटा तुम्हीच बांधा मला गरज नाही पेटायची आणि कुठं नाही ठेवा त्याच्यामुळे ते आहेत ना तुम्हाला घरी टीव्ही कार्यक्रमाला जाते इथं आल्यावर मात्र भास तुला आता एसटीपीनीच भरावं लागत याला हात पंपानी जाऊन परत सत्कार ऐका ना या दोघांना डेपुटी का घ्या बरं काय डेप्युटी अहो यांचा सत्कार फेटा नाही मी जम्पराचा असला पिसा असला ना लाल कलरचा हे. ते सुद्धा या डोक्याला गुंडाळणार नाही हे आपण- सत्काराचे आहेत का नाही, आणि डेपुटीकडे बघतो. काय करीत आहे डेपुटी अपमान करता काय डेपुटी काय रे साधा काय झालं काय आलं हे काय 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 पिंगून दिलं भाऊ यांना कोणी काय कळणार तो कोणी अपेक्षा नव्हतं तू जबाबदार बन आपण चांगलं सब्जी त्या अहो हे वर ओके ना आतून सगळे धोके आहेत काय नाही झालंय? घेता आले तुम्हाला आमच्या पाहुण्यात तिथं काढला का कुसूर अरे काय आमच्या गेलं का यांना हवा भरून सोडले का आमच्यावर लगेच डेप्युटीला काही बोलायचं नाही आमच्या साधा भाऊ तुम्ही डेप्युटी देव माणूस आहे तुमचे मग तुमचे ए, अरे. आयगडी बिडी आहेत का काय डेपुटीची तुमचे माझी साल करू येत का काय तुम्ही आमच्या गावाचे ते डेपुटी हा तुमचं गाव नावाच केलेलं आहे आम्ही तिकडून आलो पाकिस्तान अफगाणिस्तानातून हा केला राव या दोघांनी बरं काय झालं अण्णा, अण्णा, काय झाले काय झाले अरे आम्ही यांच्या पाहुण्याच्या लग्नाला गेलो हा 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 आणि लग्नाला गेलो हे कुठे जेव्हा गेले काही सापाडे नाही आम्ही दोघांनी फेटे घातले सत्कार केले यांचा करायचा होता हे कुठं सापडा आले ते सुटू झाले का आमचा सत्कार केला नाही तुम्हाला डेप्युटीने सांगितलं म्हणून तुम्ही काय हे बघा तुम्हाला सत्यपरिस्थिती सांगतो मला भेटले होते ते लग्न आल्यानंतर वारडा करीत चालले होते मी म्हणलं बाबा कमा आरडा करता नसेल लक्षात राहिलं बरं का सदा म्हणून मी म्हणलं भेटा करता मला आरडा करता. हा? नसल लक्षात राहिलं त्यांनी पुदीन हरी गोळा टाकायची गोळी ना ते नाही त्यांनी त्याच्यात बॉम्ब गोळा टाकला आणखीन कडक करून इकडे पाठवून दिले पण सदा हे बघ गावातलेच माणसं आहेत अरे 2 फेटेने काय झालं असतं 45 रुपयाचे फेटे मला बी हेच म्हणायचं होतं मला हा? तुर्याचा फेटा आज लागला मला सांग ह्यो गोरट्याला याला एखादा चांगला फेटा मानला असता आणि याचे फोटो गावात
4 चौकात मिरले असते नका जागिरीच्या गप्पा सांगू. पंक्तीत बसले होते ते आणि एवढ्या मोठ्या कार्यात 2-4 माणसं राहतच असते. तुम्ही लगी मान आणि अपमानाच्या गोष्टी करायला लागले. जवळचे 2 माणसं नेले ना त्याची जबाबदारी आपल्याला असते. भोंगा नव्हता काय, लाऊडस्पीकर नव्हता काय, नाव पुकायचं जाल्यान चाम्या कुठे अहो तुम्ही कोणता उष्टा आता असा खरकाचा इकडे जाताकला. आम्ही लागणार नव्हतो तुमच्या बरोबर. तुम्ही नका सांगू. गोड गोड बोलून काडी पेटून द्यायची, पेट्रोल टाकायचं. आम्हाला माहिती नाही का? पण अण्णा हे चुकीचं झालंय बरं का. गावातल्या लोक नेऊन अपमान करायचं बरोबर. तुम्हाला लय अपमान वाटला ना, फेट्या ना घाला. आणि यांना गावात हे ना बैल पोळ्यावणी हे बैल मिरवा गावात नुसते तोंड पाटील की करू नका. नका सांगा तुम्ही वतनदार घराणं नुसतं बोलायला पाहिजे तुम्हाला नेऊन तू झाली. हे मी म्हणतो चांगली माणसं म्हणून आम्ही चौथ्या नेले. पंक्तीला गुलाबजाम कमी पडले. पहिल्या पंक्तीला बसले ना, 3री पंक्ती चालू तरी वरपायचा कार्यक्रम चालू होता. हे बघा, बघा. घाम्याला भर घाम्याला भर गुलाबजाम खाल्ले. गावाचे खाल्ले अख्ख्या लागण्याचे गुलाबजाम खाल्लेच. बरं जाऊ दे. खाल्ले तर नाही, जेवण तर नाही. पाहुणे रावल्याचा भाऊ जेवण चांगलं होतं. 2 घासाच्या ऐवजी 10 घास खाल्ले. करपाट एकर देतोय. ऐक ना, लग्नाला आल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होत असतं. जेवणात होतं, सत्कारात होतं बरं का. त्याच्यामुळे काय काळजी नका करू. झालंय मी काय आपलं चाष्टा केली यांची चिल्लर चिकचिंगून तो विषयी मला काय माहित तो एवढा राडा करते म्हणून ते आबाचा फेटाच काय काढीत येत ही काय फेटा काढ यांची जागिरीच काढून घेतलेली आहे. इकडे पिहून तिकडे गटरात पडत येत. मला माहित नाही तो मानून अपमान. याची तर बायको नांदाना घेत बस तुम्ही सत्कार आमचा करतील. वतनदार घराणं नुसतं म्हणायचं डेपुटी म्हणायचं वतनदार घराणं. माय बायको नाही नांदत, माय बायको नाही नांदत. शिजून नका भराळू. जाऊ दे ना, आता झालंय ना. मला काय माहिती तुम्ही सदाकडे जाताना मी आपलं चाष्टावर तुम्हाला बोललं चिंगून दिलं तर लगेच त्याला हे केलं वय. मला काय म्हणायचे पोटी. अरे सत्कार करते ते आपला. तुमचं प्रेम आहे का नाही आमच्या आहे ना, आहे ना. मग आम्हाला फेटे बांधा. आता फेटे बांधायला मा कार्यक्रम आहे का? नाही मला ना दाखवायचं गावात. म्हणते ना ये रे बाईला आणि बस. नाही काही नाही काय नाही. डिग्या बैल नाही येणार इकडे. बरं आवडू नका. डिग्या ए ते आपल्या कपाटातले 2 फेटे पटकन माणूस ह्या गावात नाही ते जगात नाही. आणि फेटे बांधले ना नीट घरी जाऊन झोपायचा. राईट पुढे जायचं नाही. हा राईट आले का रे? मी श्यामे आंघोळ बी करणार नाही. गुंच्या घेणार आणि ते नारळ आणतो ते नारळ घे तिथले. वा. अरे तुम्ही माझ्या जीवाची माणसं आहे. तुमचा सत्कार नाही करायचा मग कोणाचा करायचा? जालूचा पहिला. अरे गावातले माणसं मी काय साधा भाऊ आहे का? होय टोपी काढतो का? टोपीवरच बांधू. माय इज टॉप फेवरेट. डेपुटीचा कधी बी नाद करत नाही. नाद करायचं नाही. देव माणूस तुला सांगतो झाल्या आपला सत्कार केला. नाद न कर श्यामे कापता आपल्याला जाल. मग सबसे अलग तिथं श्याम्याची जाल्याची पण हे लय भारी दिसतंय पेटा तुला. काळा सावळ्या चेहऱ्यावर लय मस्त दिसतंय एकदम. होय काय फेटे बेटे कुठे गेले होते? सत्कार केलाय सत्कार. कुठं लग्नात का? नाही अरे नेलतं त्या सदा भाऊ वतनदार घरानं नुसतं म्हणायला फुकट. लग्नात नेलं ना आमचा अपमान केला. फेटे बांधले नाही. पण डेपुटी म्हणले अजिबात नाही. आपल्या गावातले 2 राजबिंड व्यक्तिमत्व असं बिगर फेट्याचं कसं पाठीणार नाही. मी घालून पाठीणार फेटे. नारळ दिला, श्रीफळ दिलं, आम्हाला सत्कार केला आमचा. भारी झालं. डेपुटी जिंदाबाद. डेप्युटीचे माणसं झाले का आता? सबसे अलग माणसं झाले म्हणजे सत्कार बित्कार केला ना आता? त्यांचेच हा. तूच बांधव इकडं तिकडे जातो तुझा. मी नाही. भारी झालं. लग्नात केला अपमान. जाऊ दे. जाऊ का? जाऊ का? काय जाऊ का? आता सदा भाऊ जायचं त्यांना मिळून दागायचं फेटा बघा. श्याम्या छोटे मिया बरे मिया सुभान आला. छोटे मिया छोटे मिया मी ना खपक्यात घालू डोक्यात त्याचे. नको रे जाईन मरून याड्या. जाऊ दे झाल्या. मला फेटा बांधला रे. मला फेटा बांधला पाठ्याने. कुठे गेले तुम्ही एवढा आंबस रस पिऊन?
मोबाईल फुटल. नाही मी पाहिलं ना, मोबाईल पाहिलं. कोणा डोक्यात घालायचं? नाही घालायचं नाही. नागरी सत्कार झालाय आमचा दोघांचा. अगो बाई, अशी काय तुम्ही चांगली कलाकारी केली, तुम्हाला नागरी सत्कार झालाय आणि फेटे बिटे घालून? मग ते विचारू नको, तो मोठा इतिहास आहे, नंतर सांगेन. आता आहे ना सेल्फी काढ, सेल्फी आपल्या तिघांचा. भारी दिसतो ना आम्ही? छान दिसत. सेल्फी काढ द्या मोबाईल. तुझ्या मोबाईल मध्ये काढ. तुम्हाला सेल्फी काढायची, माझ्या मोबाईल मध्ये काढू का? भारी दिसत त्या मोबाईल मध्ये. ज्याला करून आला पाहिजे ना, काळा नाही आला पाहिजे. मग अहो काळ्याला किती घासलं ना तर मग काळा काळाच असतो. हा इकडे बघा. बघ बघ, पाऊच कर, पाऊच. झालं. मी आला ना, मी गोरा आला ना. एकदम गोरे. चल हा, जा. हे जाऊ दे, हे दे हिला इडली सांबर खायला. नाही तुम्हीच तिकडे जाऊन घरी जाऊन फोडा द्याल. जा चटणी कर ना उद्या. तुम्हीच का? नाही तुमच्या बायकोला सांगा वा घरी. मी नाही देणार, माझी बायको नाही, मला खायचं. हे येऊ का? जा जा जा, पडशान गाडी. नाही कसे सत्कार करीतात काय माहिती लोक, अशा लोकांचे. मी तर माझ्या एकटीचाच फोटो काढला तरी एवढ्यांना कळालं नाही. डेपुटी जिंदाबाद, जिंदाबाद, डेपुटी जिंदाबाद. बसू नको, बसू नको, बसू नको. तुम्हाला बसायला नाही टाकली. आम्ही बी नाही बसायला आलो इथं. मन वाकडे केलं ती 7 पायल्याच पोत खाली. बघा आता माणूस लागतो, तुऱ्याचा पेटा घालून सत्कार केला डेपुटी ना. नागपूर तू डेपुटीची सर अख्या गावात कुणाला येणार हा. नाही, सारखा माणूस होणार नाही. लोक नुसतंच वतनदार करायला, वतनदार करायला म्हणून छाट्या पडीत येत. मोठा दिसतोय, मोठा मोठा वासा. आणि पोकळ वाचन वाचा वाचा. नमस्कार मंडळी. पाहिलं ना आज कसा अपमान मान, यातून गावात किती राडा झाला. आपल्या कोणाही पाहुणे आप्त मित्रमंडळीच्या लग्नांमध्ये जात असतो आपण. नवरदेव नवरी या दोघांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे प्रचंड ताण असतो, डोक्याला टेन्शन असतं. यातून या सत्कार करणारी तिसरीच मंडळी असते. यातून एखादा दुसरा हुकतो राहतो आणि त्यातून मग ते मान अपमानाचं नाट्य रंगत जातं. डेप्युटी साहेबांसारखी चाणाक्ष माणसं याचा बरोबर फायदा उठवतात आणि आपलीच माणसं आपल्यावर सोडतात. म्हणून मला सांगणं आहे की असा मान अपमान मनात आणू नका. लग्न किंवा कोणतं शुभ कार्य करणाऱ्या माणसामागे त्यांचे व्याप असतात आणि जमलं तर अशा सत्काराला फाटा देऊन आपल्याला जी देणगी आहे ती धार्मिक स्थळ असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक, अनाथ आश्रम यांना द्यावी. धन्यवाद.